आता खाऊन घेऊया पटापट. खाऊन घेऊया काय? एवढा लांबचा प्रवास करून आलाय, हात पाय धुवून घे चला. अगं मिल मध्ये साच्यावरनं डायरेक्ट डब्यावर बसतो, तेव्हा कुठे हात धुतो? अहो आपण बोला ना, फ्री आहे. अहो मी बोलवते हो. तू आणखी काय फ्री आहे बघू? काय 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 बघा ना, केवढं मोठं बाथरूम आहे. आपल्या 3 खोल्या मावतील ना एवढं मोठं बाथरूम आहे. नाही जमणार. अरे बापरे, अरे बापरे, नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार. अहो काय नाही जमणार? अगं इतकी वर्ष ज्या गोष्टीपासून लांब राहिलो ती अचानक समोर आली. एक काम करूया, पटापट खाऊया आणि परतीचा प्रवासाला जाऊया. अहो आपलं मधुचंद्र मधुचंद्र गेला खड्ड्यात, खड्ड्यात गेला मधुचंद्र. अगं आता मी बघितलं ना तर माझं पुढे काय होणार माझ्या लक्षात आलं. अहो पण काय झालं काय? अगं काय झालं, काय झालं, काय सवय कशी मोडू? सवय? आणि कसली सवय? काय मोडायची आहे? मग काय कमोड मोडू? अगं उभा जन्म बैठा खो खो खेळण्यात गेला. त्याचं इंग्लिश वातावरण त्या चाळीतल्या माणसाला नाही जमणार. गंमत येणार आहे का मुलाची? मुलाची? देवा, आणि मुलाला वय कमी होतं. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता. आपण खूप नशीबवान आहोत की आपला लेक आपला एवढाच नाही विचार करतो. नाहीतर आजकाल आई वडील फक्त घरात बसून मुलांची मुलं सांभाळायच्या फक्त उपयोगी असतात. अगं आपली हनीमूनची बातमी चाळीत कळली ना, ते मसूरकर काका आहेत ना, त्यांनी तोंडात बोट घातलं, ते कानातून बाहेर आलं. आमच्या महिला मंडळामध्ये पण हीच चर्चा होती. ते तुझे मिस्टर छान आहेत म्हणून ना? ते नाही, आपल्या हनीमूनची. हे घ्या, ते काय? रोजची औषधं घ्यायची आहेत ती. ती तिकडे, इकडे नाही. हे बघा, तुम्ही मनाने कितीही तरुण असलात ना, ते शरीराला काही बंधनं आहेत. अरे अहो नसता उत्साह दाखवू नका. डॉक्टरनी काय सांगितलंय? का शिळ्या कढीला ऊत नको. डॉक्टरला का ते सांगायला? या बीपीच्या गोळ्या तूच खा. शिळी कढी दाखवतो तुला. दाख कढी घातली ना, हे तुला शिळी कढीच दाखवतो. परत एकदा, परत एकदा. सुरक्षित अंतर ठेवा, वेगावर नियंत्रण ठेवा. अति घाई संकटात नाही. बायकोचा ब्रेक उत्तम वेग. तुला ना साधी अक्कल नाहीये. आज मला कळलं, भिंतीला कान असतात. ही भिंत, हा कान. अगं बाई, काय? मारतोय तिला तो. बघू बघू. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. मारतोस काय तिला? भिंत आहे ती, दरवाजा तिकडे. येस बाजूला हो. का रडतेस? आईची आठवण येते? काय तुला मारलं? काय केलं? कोण तुम्ही आणि काय काय विचारताय तुम्ही? तुमचा काय संबंध? एक तर तुम्ही आमच्या खोलीत शिरला इथे. तुला लाज नाही वाटत मी कोण म्हणून विचारायला? बायकोला अनोळखी ठिकाणी आणून मारतोस, रडवतोस. काय बोलताय? मी नाही मारले तिला. चोर तो चोर शिरजोर. काय आरोप करताय सारखे माझ्यावर? आम्ही आमच्या कानाने ऐकलंय तू तिला मारत होतास ते. म्हणजे आमच्या रूम मध्ये काय चाललंय हे तुम्ही ऐकत होतात? हो, तुम्ही एवढ्या जोराने भांडत होता ना, आम्हाला ऐकायला येत होतं. आणि काय रे, तुम्ही ते भांडायला आला का मधुचंद्राला? तू सांग काय झालं ते. अहो मी याला म्हटलं की आपण सूर्योदय पाहायला जाऊ, पण याने चक्क नकार दिला. एवढंच ना, मी काय त्यात तुला आणतो. मी तिसरा पाहिला असतो ना, कित्येक दिवस सूर्य बघत नाही, कसं कळणार? भोंगा वाजला की घरी. हे ना सगळे नवरे असेच असतात, काही ऐकू नको त्यांचं. हो ना, याला कुठेही जायचं म्हटलं ना की हा आपला एलिझाबेथ टेलरच्या एका नवऱ्याचं वाक्य टाकतो. आता ही एलिझाबेथ टेलर कोण? असेल कोणतरी ब्लाऊज शिवणारे. आपल्याला काय करायचंय? हो, ती हॉलिवूडची एक नटी होती. 8 नवरे होते तिला. 8? आठवतात तेवढेच सांगितले, जास्तही असतील. काय ग, अशा महान स्त्रीचा नवरा काय म्हणाला? मी नाही जात, त्यालाच विचारा, तोच नेहमी सांगत असतो. काय म्हणाला? अरे मुलगा असून लाजतोच काय? तुमच्या समोर कसं सांगू ना? कानात सांग. ती जरा चावट आहे. ताबडतोब सांग. इंग्लिश मध्ये सांगतो. काय इंग्लिश मध्ये सांगितलेल्या गोष्टींना चावट वाटत नाहीत. तो काय म्हणाला होता? टाइम स्पेंड आउटसाइड बेडरूम विथ एलिझाबेथ वॉज वेस्ट ऑफ टाइम. बरं बर काय कळलं तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे, मला आता काही कळत नाही. ते मला एवढंच कळलं की आपण उगाच त्यांच्या भांडणात पडलो. खरं म्हणजे या वयात या विषयावर भांडायचं त्यांचं वयच आहे.
काय असं ही जी पेल्यातली भांडणं असतात ना ती त्यातच राहिली तर ठीक आहे. घराच्या बाहेर आणली ना मग आम्हाला यावं लागतं. आता आमचा पण पहिलाच हनीमून. मुलाचं आत्ताच लग्न झालंय. नाही तशी हनीमूनची सवय नाही आम्हाला. त्यामुळे इतकी वर्ष जी काय सवय लागलेली आहे, अंग वळणी पडलंय, त्यामुळे हे सगळं नकोसं वाटतं. शिवाय वयाची मर्यादा आहे ना. तुमचं पहिलं लग्न ना? हो. म्हणजे पहिलाच मधुचंद्र. तो चंद्र आहे ना नीट बघून घ्या, कारण आजचा चंद्र उद्या दिसणार नाही. Once again sorry behalf of my wife. अक्का इंग्लिश वाक्य बरोबर बोललो? तुला ना नको ते उपद्रव करायची सवय आहे. काय गरज होती तिकडे जायची? काय अरे हो, घरी फोन केला पाहिजे, त्यांना कळवलं पाहिजे आपण येतोय ते. नाही नको, थांबा. तुम्हाला थांबायचंय ना? पण तुला जायचं आहे ना. तसं नाही हो. मगाशी ना मला थोडीशी घरची आठवण झाली म्हणून म्हणून तसं बोलले. पण तुमचं तिथलं बोलणं ऐकल्यावर असं वाटतं की आता थांबावं. हे बघ, आपण नवरा बायको आहोत आणि इथं हनीमून एन्जॉय करायला आलो आहोत. तुम्हा पुरुषांना ना शरीर सुखाचं सारं काही सापडतं, पण मग बायकांचं तसं नसतं. आम्हाला प्रेमाचा एखादा स्पर्शही पुरेसा असतो. तुमच्यातला पुरुष कायम राहतो, पण आमच्यातली स्त्री मागे पडून हळूहळू आई होते, आजी होते. माझा उत्साह तुला आवडला नाही? नाही नाही, तसं नाही. उलट एक सांगते की या नवीन वातावरणामुळे तुम्ही IPLचे गांगुली नाही तर चांगले फॉर्मातले गांगुली झालाय. अरे वा लाडके. आजचा भाग पाहताना किती आई वडिलांना आपल्या मुलांनी आपल्यासाठी असं काहीतरी करावं असं वाटलं, किती मुलांना आपल्या आई वडिलांसाठी आपण असं काहीतरी करावं असं वाटलं. आणि समजा एकत्र बसून पाहत असाल तर मग किती वेळा आई वडिलांनी मुलांकडे किंवा मुलांनी आई वडिलांकडे चोरून पाहिलं. यातलं काहीतरी झालं असेल ना तर वेळ घालवू नका. एकत्र आहात, एकमेकांशी मनातलं बोला. काय ना की जीवन एकदाच मिळतं. वय कितीही असो, असं जगण्याचा चान्स सोडायचा नसतो.